भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुम्ही कांटाळला तरी आम्हा न सोडणे हरी. जावे कवनिया ठाया सांगा विनवितो पाया. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथा संहितेतील 4 चरणाचा मागणी या प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवाबरोबर संवाद साधतात. संवाद साधत असताना 2 व्यक्ती संवाद साधू शकतात. आमचे गुरुजी परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी निकम बाबा असं सांगायचे. ते म्हणायचे देवाबरोबर 2 पद्धतीची माणसं, 2 प्रकारची माणसं बोलतात. एक प्रकार आहे जे परमार्थावर जगतात आणि दुसऱ्या प्रकाराची जे परमार्थ जगतात. 2 पद्धतीची जगामध्ये माणसं आहेत. ज्यांचा परमार्थाचा उपयोग ज्यांच्या व्यवहारासाठी होतो आणि दुसरा वर्ग आहे की ज्यांच्या परमार्थाचा उपयोग फक्त त्यांच्या आत्मकल्याणासाठी होतो. तुमच्या माझ्यासारखी जी माणसं आहेत, नाही माझ्या तुमच्यासारखी असं म्हणायला पाहिजे, माझ्यासारखी जी माणसं आहेत ती फक्त परमार्थावर जगत असतात. तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय आदी संतांचं वर्णन करत असताना त्यांचं वर्णन ते परमार्थ जगतात असं केलं पाहिजे. ते परमार्थच जगतात असं होतं. आणि जी व्यक्ती परमार्थ जगती ना त्याला व्यवहार असो किंवा परमार्थात असो, तो व्यवहारात असला काय आणि परमार्थात असला काय, तो बोलताना नेहमी निर्भीड पद्धतीने बोलतो. बरं का? मोठी माणसं असं सांगत असतात, ज्याचे हात भरलेले आहेत ना त्याला बोलताना जरा 10 वेळा विचार करावा लागतो. आणि ज्याचे हातच भरलेले नाहीत तो माणूस सर्वसामान्यतः नाही विशेषत्वाने निर्भीड पद्धतीने बोलत असतो. म्हणून परमार्थामध्ये बोलत असताना कोणत्या पद्धतीने बोलावं? निस्पृह, निष्काम, निर्भीड पद्धतीने बोललं पाहिजे. तुकाराम महाराज या अभंगातून निर्भीड पद्धतीने देवाबरोबर बोलतात. बरं काय बोलतात? देवाला सांगतात, देवा मी अनेक जन्माचा परमार्थिक आहे. मी किती जन्माचा परमार्थिक आहे? मी अनेक जन्माचा परमार्थिक आहे. आणि मी अनेक जन्माचा परमार्थिक असल्यामुळे मला अनेक जन्म तुझीच संगत आहे. मला अनेक जन्म तुझीच संगत आहे. देवा मी तुम्हाला सोडून जाणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु ऐका देवा, मी अनेक जन्म तुमची सेवा करतोय. अनेक जन्म कोणकोणत्या पद्धतीने सेवा करतोय? महाराज आम्ही सांगत असतो, मी तुमची गुरु परंपरेने सेवा करतोय, मी तुमची वंश परंपरेने सेवा करतोय, मी तुमची अवतार परंपरेने सेवा करतोय. या 3 परंपरेने मी काय करतोय? तुमची सेवा करतोय. या 3 परंपरेचा जर विचार केला तर या 3 परंपरेमध्ये मी तुमच्या बरोबर संलग्नच आहे. अवतार परंपरेमध्ये सुद्धा मी तुमच्या संलग्नच आहे, गुरु परंपरेमध्ये सुद्धा मी तुमच्याच संलग्न आहे आणि वंश परंपरेमध्ये सुद्धा मी तुमच्याच संलग्न आहे. या 3 परंपरेमध्ये मी तुमच्या संलग्न असल्यामुळे देवा एकच करा, तुम्ही मला फक्त कंटाळू नका. काय करू नका? मी तुम्हाला कंटाळणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण देवा यदा कदाचित तुमचा मला कंटाळा कधीच येणार नाही. परंतु असं होऊ शकतो माझा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. मोठी लोक असं सांगतात, मोठ्या माणसाची मर्जी राखताना खूप कठीण असतं. काय असतं? मोठ्या आता जसं माझी मर्जी राखणं थोडं कठीण आहे. हे वाजलं नाही तर जे विठ्ठल लगेच आहे. कसं आहे ते मर्जी आहे ती. काय मोठ्या माणसाला सांभाळणं काय आहे? कठीण आहे. तर महाराज म्हणतात की आम्ही देवाची मर्जी सांभाळतोय. आता जर एखाद्या उदाहरण तुकाराम महाराज उदाहरण देतात, एखाद्या प्रिय व्यक्तीची मर्जी सांभाळत असताना, एखाद्या प्रिय व्यक्तीची मर्जी सांभाळत असताना तो प्रेमी, तो प्रियकर नेहमी लक्ष ठेवतो की याचं मन कोणत्या. महाराज म्हणतात
की प्रिय व्यक्तीची मर्जी सांभाळत असताना कोणत्या पद्धतीने करतात का त्या प्रिय व्यक्तीची कधी कधी प्रसन्नता जाणावी लागते किंवा त्या प्रिय व्यक्तीची कधी कधी अप्रसन्नता जाणावी लागते. नाही ती बागेत उभं राहायची सवय लागली ते नाही काय सांगत होत कीर्तन. प्रिय व्यक्तीची कधी कधी प्रसन्नता जाणावी लागते आणि प्रिय व्यक्तीची कधी कधी अप्रसन्नता जाणावी लागते. बरं का आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे तुम्ही एखाद्याचं अंतःकरण प्रसन्न करू शकले नाही तरी चालेल. एखाद्याचं अंतःकरण प्रसन्न करू शकले नाही तरी चालेल पण त्याच्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयी विकल्प निर्माण होऊ देऊ नका. काय होऊ देऊ नका. तुम्ही त्याला प्रसन्न नाही केलं ना तरी चालेल परंतु त्याच्या शिव्या शाप तरी घेऊ नका. म्हणजे एखादा माणूस तुमच्यावर प्रसन्न कसा होईल आणि एखादा माणूस तुमच्यावर अप्रसन्न कसा होईल हा मोठा विचार कठीणच आहे. महाराज म्हणतात की देवाची मी अप्रसन्नताही जाणतो आणि देवाची मी प्रसन्नताही जाणतो. मग महाराज देवाला कोणत्या गोष्टी आवडतात आणि देवाला कोणत्या गोष्टी नावडतात. म्हणजे देवाला कोणत्या गोष्टीची प्रसन्नता होते, कोणत्या गोष्टी ऐकल्यानंतर देवाला प्रसन्नता वाटतात आणि देवाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो याचा विचार आहे. म्हणजे काही लोक असतात बघा. आता आम्ही जातो तर लहानपणी आम्हाला पोळ्या खूप आवडायच्या. बरं का मामा काय आवडायच्या. पोळ्या खूप आवडायच्या. तर मग आता कुठे जरी गेलो ना तर काय लोक करतात पोळ्याच. भावाला काय आवडतात म्हणले पोळ्या आवडतात. मग आता खरं सांगा एक दिवस आवडेल, 2 दिवस आवडेल, 3 दिवस आवडेल, महिनाभर आवडेल का नाही आवडणार. कधीतरी काय होईल त्याविषयी अप्रसन्नता निर्माण होईल, कंटाळा येईल. त्याला काय येईल आता मी जर तुम्हाला सांगितलं बरं का मी जर तुम्हाला जर वेदांत सांगायला लागलो 10 मिनिट सांगितला, 15 मिनिट सांगितला, अर्धा तास सांगितला तुम्ही रेंज आहे तोपर्यंत ऐकणार. एकदा का तुमची रेंज गेली काय होणार कंटाळा येणार. तसं महाराज म्हणतात की एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करत असताना त्याची प्रसन्नता खूप कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असते ना ते खूप कठीण असतं. मग देव कोणत्या गोष्टीने प्रसन्न होतो आणि देव कोणत्या गोष्टीने अप्रसन्न होतो मी याचा विचार तुम्हाला सांगतो बरं का. देव प्रसन्न खूप कमी गोष्टीने होतो. देव प्रसन्न खूप कमी गोष्टीने होते आणि देव खूप अप्रसन्न सुद्धा खूप कमीच गोष्टीने होतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी खूप थोडीच कारणं लागतात आणि देवाला अप्रसन्न करण्यासाठी सुद्धा थोडीच कारणं लागतात. मग देव कोणत्या गोष्टीला देवाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो आणि देवाला कोणत्या गोष्टीची आवड होती. मी पहिला मुद्दा सांगतो की देवाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात. महाराज म्हणतात देवाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये 2-4च गोष्टी आहे. तुकोबा आपलं नामदेवराय खूप गोड सांगतात. हरी आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार
देवाला काय काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. देव कोणत्या गोष्टीने प्रसन्न होतो ती प्रसन्न होणारी बाजू एकाच अभंगात सांगितली. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याचं नाव घेतल्यानंतर तो प्रसन्न होतो. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तो प्रसन्न कशामुळे होतो? तुळशी माळ गळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली ना की देव प्रसन्न होतो. गोपी चंदन टिळा, कपाळाला काय लावल्यानंतर? नुसत्या चंदनाचा नाही, गोपी चंदनाचा टिळा लावल्यानंतर देव प्रसन्न होतो. तुळशी माळ गळा बर का, पण तुळशीची बाबळीची बोरीची नाही बर का. काही काही लोकांच्या गळ्यातल्या माळा पाहिल्यानंतर मला हसू येतं की त्यांची माळ दुर्बिणीतून पाहावं लागते. काय पाहावं लागते? दुर्बिणीतून पाहावं लागते. हा, काही काही बहादरता अशी भेटतात बुवा की काय तुम्हाला सांगावं, त्यांचं वर्णन करावं. एक जण मला भेटला, म्हणलं बाबा तू माळ कुठं गेली? नाही म्हणले पाहायला गेलो तिकडेच गेले. किती माळेविषयी प्रेम असेल वा नाही बरं का. तुळशी माळ, गोपीचंदन ह्या गोष्टी परमार्थाची साधन म्हणून वापरा बरं का. लोक त्याच्या बरोबर गंमत करतात. काय करतात? आम्ही विषय मगाशी झाला बघा. आमच्या आळंदी पंढरी वारकऱ्यामध्ये खूप अनन्य साधारण महत्त्व कोणकोणत्या गोष्टीला आहे बरं का. पहिलं गंधाला महत्त्व आहे. कशाला? गंध. आम्ही अभिमानाने सांगतो, आमची आळंदी पंढरी वारकरी एकमेकाकडे कधीच मागून गंध लावत नाहीत. काय मागत नाही? अहो मला जरा गंध लावाय द्या ना, असं कधी म्हणत नाहीत. आणि असं म्हटलं तर तो आळंदी पंढरी वारकरी का? अरे तुला गंध लावायचं येईन आणि तू दुसऱ्याकडे गंध मागून लावतो आणि वारकरी म्हणायला चालला. बा काय माझं बोलणं कळलं का? आमच्या आळंदी पंढरी वारकऱ्यामध्ये गंध एकमेकाला मागण्याची पद्धत नाही. कधीच कोणाला मागून गंध लावणार नाही आणि कोणाचाही गंध मागून लावायचा नसतो. का लावायचा नसतो? आपल्याला काळजी पाहिजे. आपण केलेल्या साधनाची आपल्याला काय पाहिजे? काळजी पाहिजे. महाराज म्हणतात तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आमच्या वारकऱ्यामध्ये बरं का एक वेळ मूर्तीपूजा कमी करतील. माझं वाक्य नीट ऐका बरं का. अन्यथा मानू नका. फक्त काय मानू नका? अन्यथा आमच्या वारकऱ्यामध्ये एक वेळ मूर्तीची पूजा कमी करतील, परंतु पताक आणि पोथी पुजल्याशिवाय कोणी राहणार नाही. आळंदी पंढरी वारकऱ्याचं देव दोनच, पताक आणि पोथी. काय एक वेळ ते कमी देवाच्या पाया पडायला जातील, पण गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ते राहणार नाही. आणि जो गाथा ज्ञानेश्वरी वाचत नाही तो देवाला प्रिय होऊ शकत नाही. हा टाळ्या नका वाजू, हे नारायणगावचा फड नाही. ऐका तुम्ही, ऐका. काय केलं पाहिजे? देवाला प्रसन्न करण्यासाठी ज्या अक्षराने देवाला प्रसन्न केलंय ती अक्षरं आपण आपल्या हृदयात साठवली पाहिजेत बरं का. तुमची माझी वाणी देवाला प्रसन्न करू शकत नाही, पण संताची वाणी देवाला प्रसन्न करू शकते. मग जी वाणी देवाला प्रसन्न करते ती वाणी आपण प्रसन्न करायची आणि ती वाणी आपण प्रसन्न करून आपल्या हृदयामध्ये ठेवायची. म्हणजे आपण देवाला आणि देव आपल्याला प्रसन्न होईल. कठीण आहे काम. तुम्हाला वाटतं इतकं मी जितकं बोलतोय तितकं सोपं नाही ते, परंतु ऐकून ठेवा, कधीतरी कामाला येईल. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. देवाला गोपीचंदनाचा टिळा आवडतो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. गोपीचंदन किती लावला पाहिजे? महाराज म्हणले भरपूर लावला पाहिजे बरं का. महाराज म्हणतात की गोपीचंदन लावत असताना गोपीचंदन लावणाऱ्या माणसाने भान ठेवलं पाहिजे. काय ठेवलं पाहिजे? भान ठेवलं पाहिजे की आपण गोपीचंदन कुठं लावतोय बरं का. द्वैती लोकांमध्ये तप्त मुद्रा लावण्याची पद्धत आहे. काय लावण्याची पद्धत आहे? तप्त मुद्रा. म्हणजे मुद्रा गरम करायची. ऐकून ठेवा. मुद्रा काय करायची? गरम करायची. आणि त्यांचे मठ ठरलेले आहेत. म्हणजे मध्वाचार्यांमध्ये त्यांच्या संप्रदायाचे 8 मठ ठरलेले आहेत. त्या 8 मठामध्ये ते लोक एकादशीच्या दिवशी जाणार आणि एकादशीच्या दिवशी गेल्यानंतर ते काय करतात? त्यांच्या शरीरावर तप्त मुद्रा धारण करून येतात. काय करून येतात? तप्त मुद्रा धारण करून येतात. एकदा का तप्त मुद्रा धारण केली की त्यांच्या संप्रदायानुसार ते उत्तम वैष्णव आहेत. कोण आहेत?
आणि जे तप्तमुद्रा धारण करत नाहीत ते कोण आहेत? अवैष्णव असं मानलं जातं. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा मुद्रा लावण्याची पद्धत आहे, गंध लावण्याची पद्धत आहे. आपल्या संप्रदायामध्ये गंधावर असं इकडे काय करतात? गंध लावतात. इकडे काय करतात? गंध लावतात. आणि इकडे राम लिहितात आणि इकडे काय लिहितात? राम लिहितात. का लिहितात? त्याला कारण आहे. ते काय असं गंमत म्हणून थोडं असं लिहितात ना. मारुतीराय लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की पाहिल्यानंतर ते बिभीषणाच्या घरी गेले. कोणाच्या घरी गेले? बिभीषणाच्या घरी गेले. आणि बिभीषणाचं एकमेव घर असं होतं की ज्याच्या संपूर्ण भिंतीवर राम 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 लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं? त्याच्या घराच्या भिंतीवर राम 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 लिहिलं होतं. ज्याच्या घराच्या भिंतीवर राम राम लिहिलेलं आहे असा माणूस आपण पाहिला पाहिजे. म्हणून मारुतीराय उत्सुकतेने बिभीषणाला पाहण्यासाठी गेले. आणि बिभीषणाला मारुतीराय पाहत असताना बिभीषण कसे दिसतात याचं वर्णन भावार्थ रामायणात मारुतीराय एकनाथ महाराजांच्या मुखातून करतात. एकनाथ महाराज म्हणतात, बिभीषण कसे दिसतात? बिभीषणाच्या भुजाप्रती कोरिल्या श्रीराम मूर्ती. बिभीषणाच्या खांद्यावरती काय लिहिलेलं होतं? राम 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 लिहिलेलं होतं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये खांद्यावर काय लिहितात? राम राम लिहितात. बरं का. आता महाराजजी तुम्हाला सांगू का, आम्हाला बाबा डुप्लिकेट हे कशावरून कळतं? जे लोक इकडं गण लावतात ना, कुठं? इकडं नाही, कुठं? ह्याला चाफा म्हणते त्याला. हा कान नव्हे. विचारसागरामध्ये मोठा विचार आलाय. हा कान नव्हे, हा कानाचा काय आहे? चाफा आहे. मग इकडं गंध लावतात ना जी माणसं, ते आम्हाला लगेच कळतात हे डुप्लिकेट खात्यातलं गिऱ्हाईक आहे. मग गंध कुठं लावला पाहिजे? कानाच्या पाठीमागे. बरं का. कुठं लावला पाहिजे? कानाच्या पाठीमागे गंध लावला. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, भरपूर गंध लावला पाहिजे. किती लावला पाहिजे? बरं का. महाराज म्हणतात इतका गंध लावला पाहिजे, इतका गंध लावला पाहिजे, इतका गंध लावला पाहिजे. जग प्रसन्न नाही झालं तरी चालेल. माझं वाक्य नीट ऐका. जग प्रसन्न नाही झालं तरी चालेल, पण देव प्रसन्न झाला पाहिजे. इतका गंध लावला पाहिजे. पण एक करा, जगाला प्रसन्न करण्यासाठी गंध लावू नका, देवाला प्रसन्न करण्यासाठीच गंध लावा. आता एक वेळ तुम्हाला गंध लावल्यानंतर लोक नावं ठेवतील. लोकांच्या नावं ठेवण्याकडे लक्ष देऊ नका. देव आपलं प्रेम करतोय ना याच्याकडे विशेष लक्ष द्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तो संत महात्म्यांवर प्रेम करतो. संतांवर जे प्रेम करतात त्यांच्यावर देव काय करतात? प्रेम करतात. महाराज म्हणतात या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. महाराज म्हणतात संत महात्म्यांच्या जवळ जे सुख आहे ते सुख भोगण्यासाठी देव वैकुंठ सोडून संत महात्म्यांच्या घरी येतात. हा झाला देवाचा आवडीचा विचार. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात जसं देवाला काही गोष्टी आवडतात तसं देवाला काही गोष्टी आवडत सुद्धा नाही. मग देवाला कोणकोणत्या गोष्टी आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात मानाचा कांटाळा
महाराज म्हणतात, मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी. काय झालं? देव आणि गोपाळ वृंदावनामध्ये गेले आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर गोपाळ विचार करतात. काय विचार करतात? अरे जगत चालक जगत परमात्मा आज आपल्यामध्ये आलाय, तो कोणाबरोबरही जात नाही. त्या देवाचं स्वरूप कसं आहे? बरं महाराज म्हणतात, जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाचे पहिलं मेर, तुर्येचे माझं घर, परब्रह्म जे जयाचे आकारा विन असणे, असं देवाचं स्वरूप आहे. पण असा ब्रह्म, असं हे ब्रह्म आमच्या बरोबर आज खेळायला आलंय. मग त्या ब्रह्माची आम्ही काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांच्याजवळ काही आसन नव्हतं. काय नव्हतं? मखमली जरीचं काय नव्हतं? आसन नव्हतं. मग त्यांनी आसन काय केलं? वस्त्रे घोंगडिया घालून या तळी, वरी मनमाळी बैसविला. त्यांच्याजवळ एक घोंगडी होती बरं का, म्हणून कीर्तनाला घोंगडी आवश्यक आहे. त्यांनी काय केलं? त्यांच्याजवळ एक घोंगडी होती. मग घोंगडी का होती? घोंगडी का जुने लोक वापरायचे? असं आमचे गुरुवारी असं सांगायचे, ते लोखरी अशी एकमेव वस्तू आहे की जिची शुद्धता फक्त वाऱ्यात झटकल्यानंतर काय होते? ती शुद्ध होते. म्हणजे आपण व्याघ्रासन वापरत असताना त्याची शुद्धता ठरलेली आहे, मृगासन वापरत असताना त्याची शुद्धता ठरलेली आहे बरं का. आपण चर्मासन वापरत असताना त्याची काय ठरलेली आहे? शुद्धता ठरलेली आहे. पण जसं आपण काय केलं, जर लोखर काय आहे? घोंगडी हे कशापासून बनते? जावळापासून. मेंढ्यांच्या कशापासून? जावळापासून. ती शुद्ध कशामुळे होते? म्हणजे फक्त वाऱ्याच्या संपर्कात आली ना की ती शुद्ध होते. मग आता गोपाळांजवळ देवाला टाकण्यासाठी काय होतं? काही नव्हतं. काय मोठे मोठे काय बलाढ्य नव्हते गोपाळ. त्यांनी घोंगडीवर देवाला बसवलं. वस्त्रे घोंगडिया घालून या तळी, वस्त्र टाकल्या, घोंगडी टाकल्या आणि देवाला बसवलं. आणि बसवल्यानंतर देवाची पूजा केली. मग कोणत्या? रानातली फुलं आणली. काय आणली? रानातली फुलं आणली आणि रान फुलांनी देवाची पूजा केली. जोपर्यंत देवाची पूजा करत होते तोपर्यंत ते भक्त होते बरं का महाराज. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत ते देवाची पूजा करत होते तोपर्यंत ते भक्त होते. आणि त्यांच्या एखाद्या लक्षात आलं, देव बिव राहू द्या, आता कालचा डाव याच्यावर आहे, कालचा डाव याच्यावर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मान देती आधी मागतील डाव, मागतील डाव, पहिलं पूजा केली. आणि समजा एखादा मोठा माणूस आला, हो त्याची पूजा विजा केली आणि लगेच त्याला म्हणायचं, हे काय तुझी पूजा केली, उतर पत्रवल्या. पत्रवल्या उचलायला जमन का? तसं करायचं. मान देती आधी मागतील डाव, देवते गौरव सुखे माने. पण जे मान देतात ना, जी लोक मान देतात देवाला, त्यांचा कंटाळा आहे. काय? देवाला त्यांचा कंटाळा आहे. माळा तुका म्हणे त्यासे. कशा पद्धतीने बरं का? देव हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करण्यासाठी गेले आणि शिष्टाई करण्यासाठी जात असताना दुर्योधनाला वाटलं, देवासारखा माणूस जर आपल्या बाजूने आला तर आपली काय होईल? मजा होईल. देवासारखा माणूस आणि देवाचं जर सैन्य आपल्या बाजूने आलं तर आपण 100% हे युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता मोठ्या माणसाला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. तर मग आता देवाला प्रसन्न करायचं आहे ना, मग आता दुर्योधनाने युक्ती केली. दुर्योधनाने काय केलं माहिती का मामाश्री?
द्वारकेपासून हस्तिनापुरापर्यंत रस्त्याला दुतर्फा सैनिक उभं केलं. रस्त्याच्या दुतर्फा मुक्कामाला 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 देवाच्या नाश्त्याची झोपायची व्यवस्था केली. कुठे कुठे सरबत ठेवले, कुठे कुठे दूध ठेवलं. चहा पित नाही ना आपण. मग कुठं कुठं दूध ठेवलं, केशरचं दूध ठेवलं, मलाईचं दूध ठेवलं, कुठे ताक ठेवलं, थंड ठेवलं. असं जागोजाग हस्तिनापुरापासून आपलं द्वारकेपासून हस्तिनापुरापर्यंत देवाने ठेवलं. कुठे ते महाभारतात खूप गोड वर्णन आले. देवाला प्रसन्न करण्यासाठी दुर्योधनाने अत्तराचे फवारे सुरू केले. काय केले? अत्तराचे फवारे सुरू केले. आता अत्तराच्या फवाराने देव फक्त मान डोलवायचा, वा 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 वा. आणि त्या दुर्योधनाचे दूत दुर्योधनाला सांगायचे, दुर्योधना तुम्ही ही जी बडजाव ठेवली, हे तुम्ही जे ठेवलेलं आहे याच्यावर आता देव प्रसन्न झालेले आहेत. बरोबर, तुम्हाला देव प्रसन्न होणार यात काय नाही, शंका नाही. आता आले वा, देव आले. आणि देव आल्यानंतर शिष्टाईचा प्रसंग झाला. शिष्टाईचा प्रसंग झाला. देवाने महत्त्वाच्या 4 गोष्टी समजून सांगितल्या. शकुनी मामा दुर्योधनाला सांगतात, देव ऐश दुर्योधना ऐक, आता तो आलाय, तो कधीच येत नाही, पण आता काय झालाय, तो आलाय. आता त्याला जेवायला खावायला विचार. आज तो आपल्या घरी जेवला, तो आपला काय होणार, काय होणार? अरे ज्या माणसाच्या घरी आपण जेवतो त्याविषयी जास्त बडबड करायला जमत नाही का? आमच्याकडे शब्द आहे, ज्याच्या घरी आपण जेवत असतो त्याच्या घरचा आपण मिंध होतो, मिंधे होतो, लाचार होतो, त्याच्याविषयी दाट बोलता येत नाही. तर ते शकुनीने सांगून ठेवलं की काय कर तू, बरं का, काय कर, जेवायला याला घाल. तर जेवायला घाल म्हटल्यानंतर दुर्योधन विचार करतो की आपण याला जेवायला घातलं पाहिजे, जेवायला घातलं पाहिजे, जेवायला घातलं पाहिजे. महाराज अहो आता शिष्टाईच्या गोष्टी झाल्या, झालं गेलं, विसरून जा. 2 घास माझ्याकडे खाऊन जाता का? नाही नाही नाही. अरे दुर्योधना, तुझं काय ते द्वारकेपासून इथपर्यंत हे जे माझं स्वागत आहे ना, हे पाहूनच माझी भूक हरपून गेली. आणि महालाच्या हळूहळू हळूहळू हळू बाहेर पडू लागले. आणि तेवढ्यामध्ये उद्धवांची आणि त्यांची भेट झाली. आणि उद्धवाला पाहून देवाचे डोळे भरून आले. काय आले? देवाचे डोळे भरून आले. उद्धवाला पाहिल्यानंतर देवाचे डोळे भरून आले. आणि भरलेल्या डोळ्यांनी उद्धवाला देव म्हणू लागले. आणि देवाचा आणि उद्धवाचा संवाद सुरू झाला. काय देवा, द्वारकेपासूनचा हस्तिनापुराचा प्रवास कसा झाला? अरे उद्धवा, वा काय आनंदित प्रवास झाला. तुला काय सांगावं, काय मी केलं, कोणाबरोबर बोललो, चर्चा झाली. मग काय देवा, जेवले बिवलेत का? कोणाकडे काही पाहुणचार झाला का? चहा पाणी काही झाला का? नाही म्हणले, अजून झालं नाही. मग का हो, तुम्ही अजून जेवले नाही का? जेवले नाही म्हणले, जेवण्यासारखं घरच भेटलं नाही. काय भेटलं नाही? बरं का, आमचे गुरुजी म्हणायचे, 2 कीर्तनं कमी केली तरी चालेल, पण आपण कोणाच्या घरी राहायचंय आणि कोणाच्या घरी जेवायचंय याचं पूर्ण भान ठेवलं पाहिजे. बरं का, आपण 2 कीर्तनं कमी ऐकली तरी चालेल, पण कशी ऐकावी याचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. काय ठेवलं पाहिजे? याचं पहिलं भान. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, वा तुम्ही कीर्तनात काय बोलायचंय हे कळण्यापेक्षा तुम्हाला पहिलं कीर्तनात काय नाही बोलायचंय हे कळलं पाहिजे. बरं का, उगं बाबा झाला आणि कोणाच्याही घरी खायला लागला, बाबाचा बाबापणा खूप दिवस टिकत नाही. का? तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही तुमचं सत्व सांभाळण्यासाठी खूप जपून वागलं पाहिजे. बरं का, परमार्थ खूप नसतो. परमार्थ काय नसतो? खूप नसतो. तुम्ही हजारो ग्रंथ वाचले म्हणजे परमार्थ झाला नाही. मग काय, त्या हजारो ग्रंथातलं तुम्ही कसं आचरण केलं हा मुख्य परमार्थ आहे. मुख्य परमार्थाचा गाभा काय आहे? परमार्थ सांगितलेल्या माणसानंतर तो अनुभवजन्य आपल्या अंतःकरणात कसा उतरलाय हे मुख्य गाभा आहे. महात्मे लोक परमार्थ सांगतच असतात, ते सांगणारच आहेत, सांगतच होते, पण तो सांगितलेला सर्व परमार्थ आपल्या गळी किती उतरलेला आहे याच्यावर खूप अवलंबून आहे.
ते म्हणतात अरे मी अजून कोणाकडे जेवलो नाही. ते म्हणले का जेवलो नाही? अजून मला जेवण्यासारखं घर भेटलं नाही. अरे जेवताना जर देव घराचा विचार करत असेल तर आपण काय केलं पाहिजे? मग का हो देवा तुम्हाला जेवण्यासारखं घर कुठं आहे? हो म्हणले माझ्या माहिती आहे. मग कोणाकडे जायचे? महाराज म्हणू लागले उद्धवजी चल विदुरा दुर्योधनाचं राजमहल सोडून अक्रूराच्याकडं काय विदुरांच्या घरी. कोणाकडं? विदुरांच्या घरी कण्या आणि भाकरी साळेची केलं खायला गेले. कशामुळं? महाराज म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला. देवाला प्रेम आवडतं, देवाला मान आवडत नाही. का आवडत नाही माहितीये का? वा आमच्याकडं गुरुकुलामध्ये एक साधक आला. आमचे गुरुजी असताना आमचे गुरुजी होते गुरुकुलामध्ये आमच्या, आणि ते साधक आला आणि ते आमच्या गुरुजींना म्हणू लागला बाबा मी खूप पूजा करतोय पण मला देव प्रसन्न होत नाही. काय प्रश्न विचारला? प्रश्न विचारला? मी खूप पूजा करतोय मला देव प्रसन्न होत नाही. गुरुजींनी प्रश्न विचारला तू किती वेळ पूजा करतोय? त्यांनी खरं खरं उत्तर दिलं महाराज मी पहाटे 4 वाजता पूजेला बसतो आणि 8 वाजता माझी पूजा संपते. म्हणजे किती वेळ पूजा करतोय? 4 तास. खरंय म्हणले मी 4 तास नित्य नियमाने 3 वाजता माझं स्नान होतं आणि 4 वाजता मी पूजेला बसतो. एकदा 4 वाजता पूजेला बसलो की माझी 8 वाजता पूजा संपते. मी 4 तास पूजा करतो. 4 तास खरंच करतो? हो खरंच करतो. खरं सांग तू पूजा करतो हे तुला आणि देवाला सोडून कोणाकोणाला माहिती आहे? नाही कळलं? परत सांगतो. त्यांनी प्रश्न विचारला तू काय साधन करतो? गुरुजींनी विचारलं तू काय साधन करतो? त्यांनी उत्तर दिलं मी देवाची पूजा करतो पण देव मला प्रसन्न होत नाही. गुरुजींनी विचारलं तू किती वेळ पूजा करतो? त्यांनी उत्तर दिलं मी 4 तास पूजा करतो. गुरुजी आमचे म्हणाले तू आणि देव सोडून कोणाकोणाला माहिती आहे की तू किती वेळ पूजा करतो? ते म्हणले मी आणि माझं अजून पूजा मला आणि देवालाच माहिती नाही, नाही तर सगळ्या गावाला माहिती आहे. तुम्हाला खरं सांगू का आपण केलेला परमार्थ सुद्धा देवाला कळला नाही पाहिजे तर परमार्थ सक्सेस होतो. का? माझं वाक्य काय असं म्हणलो? आपण केलेली साधना जर देवाला कळली की या साधनेने हा मला पकडणार आहे तर त्या साधनेमध्ये देव पहिला आडकाठी टाकतो. म्हणजे इतकी साधना गुप्त ठेवायची असती की आपण केलेली साधना देवाला सुद्धा कळली नाही पाहिजे. बाकीच्यांचं द्या सोडून तर आमचं रोज इंस्टाला आरती टाकतो मी आज पूजा केली. फेसबुकला टाकतो वा आज आम्ही पूजा केली. बरं ट्विटरला काय अजून कोणतं साधन आहे? व्हॉट्सअपला अरे ते तर खूप धिंगाणा करते रे. अरे ज्याला गाथा ज्ञानेश्वरी माहिती नाही ना तेच मला सकाळी स्विच टाकते महाराज हा अभंग वाचा. अरे
परमार्थ कसा केला पाहिजे. वा महाराज म्हणतात देव मानाला कंटाळलेला आहे. पहिला देवाचा कंटाळा, देवाला मानाचा कंटाळा आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला कंटाळा कशाचा येतो. महाराज म्हणतात अधिकाचा मज कंटाळा तुम्हा गोपाळा संगती. देवाला देवाच्या आवडीपेक्षा जास्त माणसं जमत नाही बरं का. म्हणून देवाने भाळे भोळे भक्त गाताती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी. आपल्या देवाने आपल्या जवळ भाळे भोळे भक्त ठेवले. त्या भाळ्या भोळ्या भक्तांमध्ये कोण कोण आहे माहिती आहे का. लुडे खुडे मुडे कृष्णा आवडती पुढे बहुभाविके. आंधळा पाहिला, पांगळा पाहिला, मुका पाहिला, अनर्गळ पाहिला, पण लुडे पाहिलं का सदानंद महाराज तुम्ही. खुडे पाहिलं का, मुडे पाहिलं का. हे जे आपण पाहिली नाही ना ती देवाला आवडत होती. माझं वाक्य दुसरं सांगू का. जी आपण पाहत नाही तीच देवाला आवडतात बरं का मामा. देवाला बोर्डावरची माणसं आवडत नाही, देवाला पडद्यामागची माणसं आवडतात. आम्ही बोर्डावालो ना संपलं. देवाला बोर्डावली माणसं आवडत नाही. बोर्डावली माणसं नेहमी बाजारात असतात आणि बाजारातली माणसं देवाला आवडत नाही. अधिकाचा मज कंटाळा देवाला अधिक माणसं आवडत नाही. तिसरं सांगतात देवाला काय आवडत नाही. महाराज म्हणतात शिरसागरीचे नावडे सुख. क्षीरसागरातलं ते सुख आहे ना ते देवाला आवडत नाही. काय आवडतंय. महाराज म्हणतात क्षीरसागरीचे नावडे सुख. क्षीरसागरातलं सुख आवडत नाही. मग काय आवडतंय. कवळ कवळ पहावो, 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 मुख पसरवणे कवळ कवळ पहावो, कवळ कवळ पहावो, कवळ कवळ पहावो.
इतका हलक्यात घेऊ नको माझ्या अवतारावर. हा आता हे तिसरं कीर्तन हे जरा सांभाळून थोडं दमल्यासारखं होतं. 1 2 3 2 3 कवळ. आमचं वारकरी भजनामध्ये लई रंग असतोय. आता इकडं कसं फॅशन आहे बरं का. वा जये ठाई आवडी ठेली. ज्याच्या ठिकाणी आवड ठेवलेली असते आणि तेच जर भेटले तर काय होतं. आधीच साखर आवडे आणि ओखद म्हणून जोडे. आधीच नाना आवडतात आणि मग टाळ घेतला. हा बरं आता सांगतोच. आता बरं आहे आता रंग आला म्हणायचा. आता तर बॉयलर तापला. महाराज म्हणतात बरं का. नाना एक ठेवून सांगत होतो. नाना जी आमचे नाना गुरुवर्य साहेबराव नाना म्हणायचे. बघा कसं म्हणायचे. लय गडबड नसते जमत बरं का. वारकऱ्यामध्ये माणसं साधी दिसते पण ती साधी नसते. कवळ कवळ पहा कवळ कवळ पहा कवळ कवळ पहा कवळ कवळ हजार वेळा ऐकल्यानंतर एकदा म्हणा येते. कठीण आहे वारकरी भजन. कसं आहे कठीण आहे. जाऊ द्या पण ऐकून ठेवा. अगं बाय 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 ऐकण्यापेक्षा हे ऐका. सध्या घोटाळा वारकरी भजन लुप्त होत चाललंय. आता आमचे नानासारखी माणसं आहेत म्हणून थोडं कुठं जिवंत आहे नाही तर कठीण आहे जरा. महाराज म्हणतात देवाला काय आवडत नाही. क्षीरसागर आवडत नाही. देवाला काय आवडत नाही. अधिक माणसं बर का. बहु बोलावी ती फार बहु थोर नावडती. मोठी माणसं जवळ आवडत नाही देवाला. दुसरं पहिलं मान आवडत नाही. त्यानंतर अधिक माणसं आवडत नाही. क्षीरसागर आवडत नाही. महाराज म्हणतात जसं हे आवडत नाही ना तसं देवा एक दिवस असं होईल. उदास तिनके सुनावू लोका विभीषण मार रावण मार विभीषण दिलंका. उदास तिनके सुनावू लोका. देवा मी लोकांना छातीला हात लावून सांगतो ज्याने रावणाला मारलं आणि विभीषणाला लंका दिली मी त्याचा दास आहे. उदास तिनके सुनावू लोका. कालच्या नियमात झालं पहा. कितव्या नियमात आहे. अरे कोणत्या नियमात कोणचा अभंग आहे. नियम करणाऱ्या माणसाला खटकन आलं पाहिजे. 22व्या नियमाचा अभंग आहे. हा हिंदुस्थानी. हा उदास तिनके सुनावू लोका. मी त्यांचा दास आहे बर का. तुझा दास ऐसे म्हणती लोकपाळ. देवा मी तुझा दास आहे. आता मुख्य भूमिका आहे का. देवा मी तुझा दास आहे पण दास कसा आहे. तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची. तुकाराम महाराजांचं दास्यत्व कशा पद्धतीने आहे. एक अभंग सांगतो. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय समूळ अहंकार असा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघी जने. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने. मन शुद्धतया काय करची माळा मंडित सकळा भूषणाची. हरीच्या गुणे गरजतासी सदा आनंदतया मानसी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसा उनी आगळा. काय महिमा वर्णू त्याची. नाना याच अभंगाच्या खाली अभंग आहे ते सकळ कृष्णासी अर्पण नकळता म्हण तुझे भावी. मनोवनी पाठी लागतील भूते येती गिवसत 5 जणे. आयत्या वंचिले आठवण होता दंड या निमित्या कारण्या. तुका म्हणे काळे चेपी याला गळा मी वेळोवेळा करतसे. मग काय काय अर्पण केलं कृष्णाशी. आता बाळकडे द्या. कृष्णाशी सकळ गायी घोडे म्हैशी समर्पिले त्याशी जीवभाव ठेवित हा पायी.
इतकं देवाला समर्पण करावं लागतं, इतकं. तुकाराम महाराज म्हणतात मी इतकं त्याच्यावर विषयी समर्पण केलं आणि समर्पण केल्यानंतर मला असं वाटायला लागलं नोहे दास खरा परी हा झालासे डांगोरा. बरं का, मी सगळ्यांना कळकळीचं माझं बोलणं आहे. तुम्हाला किती पटेल, किती तुम्हाला माझं बोलणं मानवेल याच्याकडे मला विशेष लक्ष द्यावं लागेल का? मला असं वाटतं 1000 माणसामधून एकाला जरी माझं बोलणं समजलं तरी माझा इतका प्रवास यशस्वी झाला. बरं का, आम्हाला असं वाटतं देवाची भगवत भक्ती करत असताना तुमची भक्ती समाजाला किती कळेल याकडे विशेष लक्ष देऊ नका. तुमची भक्ती देवाला किती समजत आहे याकडे विशेष लक्ष द्या. आमची भक्ती करत असताना आम्हाला आमची भक्ती करत असताना समाज किती मान मान्यता देतोय, समाज किती वावा म्हणतोय हे पाहून आम्ही भक्ती करतो. ही भक्ती आहे ना कामाची नसली का. वावा सप्त्याचं वातावरण आलं की माणसं कपडे घालतात, वावा पांढरी कपडे, हा गंध बिंद पताक बिताक. महाराज आळंदीपासून पंढरपूरपर्यंत नाना आम्ही आमची पताक दुसऱ्याजवळ देत नाही. ते काय करतात, पताक घेतात आणि सेल्फी काढतात. काय करतात, अरे तुझ्या सेल्फीसाठी आम्ही पताक खांद्यावर वागवली काय. लोकांनी काय केलं माहिती आहे का, परमार्थाची साधनं त्यांच्या मनोरंजनाची साधनं बनवली. लोकांना परमार्थ सफल का होत नाही. अरे टाळ पकवाज हे तुमच्या मनोरंजनाचं साधन नाही. आता बाबा ते तुम्ही मग टन टन वाजू लागले, हे काय तमाशा आहे का? असं वाजवाय नाही भाऊ, बरं का. आता ज्याला आवडन त्याला आवडं, त्याला नारगावच्या फळ्या पाठवून द्या. ती काय वाजवायचं साधन आहे का? आपलं साधन काय आहे, लावणी मृदुंग परमार्थाचं साधन कोणतं आहे? लावणी मृदंग, लावणी हार्मोनियम, लावणी सिंथेसायझर,
लावणी गिटार, लावणी ढोलकी, लावणी तबला, लावणी घुंगर, लावणी खुर्ची. माझ्या आजोबांचं वय 103 होतं. किती बरं का नाना? शेवटपर्यंत त्यांनी असं दोर बांधला आणि कीर्तन केलं. अरे परमार्थ भोगातून उभा राहत नाही, परमार्थ त्यागातून उभा राहतो. बरं का? आमच्या नंतरची पोरं आताच काठीवर आलेत. त्याची जवानी म्हातारपण संगच वाटते. बरं का? बरं का? तुम्ही समाजाला भुलवसाल, तुम्ही देवाला भुलू शकत नाही. कोणाला? तुम्ही समाज साधा आहे, त्यांना काय माहिती? ती कालच्याही बाबाचं ऐकणार आहे, आजच्याही बाबाचं ऐकणार आहे आणि उद्याच्याही ऐकणार आहे. समाज आहे तो. बरं का? नाना, माझं एक विनंती आहे, प्रत्येक कीर्तनकाराने एक विचार केला पाहिजे. आपण घरी गेलो ना की ज्यावेळेस उशीला डोकं ठेवतो ना त्यावेळेस विचार केला पाहिजे, खरंच मी अभंगातलंच सांगितलं का? खरंच सांगितलं का मी अभंगातलंच? मग कीर्तन प्रणाली व्यवस्थित होईल. काय होईल? कीर्तन प्रणाली कधी व्यवस्थित होईल? बरं का? परमार्थाचं आत्मपरीक्षण समाजाने करायची गरज नाही. परमार्थाचं आत्मपरीक्षण प्रचारकांनीच करायची गरज आहे. मी मुद्दा काय सांगतोय? देवाला आवडत नाही काय? थाटातला परमार्थ. महाराज, माझा परमार्थ असा आहे की लोक मना मानतात, संत मानतील मज तेने वाटत असे लाज. देवा, मला हे लोक मानती, मज मानती संतजन तुमचे हिनत्व वचन. की वृद्ध झाला नारायण, जी लोक मानणार आहेत तेच मज ते हसतील संत. जीही देखिले ते मूर्तिमंत, म्हणून उजवे गले चित्त हाच भक्त ऐसा ऐसे. धानिम्यावर नव्हे ती कैसे, पुढे एक स्तुती केली असे. येथून जीव निघत नसे, ऐसे असे लागलो से. कासिया पडिलाजी धडा, उगाची वेडाची वाकुडा. आम्हा लेकराची पिढा, एका मागे जोडा दुसऱ्याचा. सांगा कोणाचा अन्याय, मज ते हसतील संत. बरं का? माझा बोर्डावला परमार्थ पाहिलं ना, ज्यांनी भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे ते भगवत प्राप्ती झालेले संत मला पाहून हसतील की याचा परमार्थ अजून देवापर्यंत गेला नाही, याचा परमार्थ फक्त बोर्डापुरता मर्यादित राहिलाय. म्हणजे ते हसतील संत जी देखील ती मूर्तिमांत. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये देवाला ज्यांनी पाहिले त्या लोकांनी जर मला पाहिलं तर ती लोक मला पाहून हसतील. देवा, मला याचीच काय वाटते, याची मला खंत वाटते. याची मला खंत वाटत असेल. जगाला तुम्ही कंटाळलात हे मान्य आहे, पण तू देवा, तुका माने आम्ही भोळ्या भावे सेवा. म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. यावेची केशवा करीतो ऐसे. केशवा करीतो ऐसे. केशवा करीतो ऐसे. सेवा घ्यावी जी केशवा करीतो आहे. देवा, आम्ही भोळी आहे, आमची सेवा भोळी भाबडी आहे, पण ही भोळी भाबडी सेवा तुम्हाला एक दिवस कंटाळवाणी वाटेल. तुम्ही थांबा एक मिनिट, थांबा. लय आऊत अजून लय अलीकडेच आहे, तरच तुम्ही नांगर खाली लावला. देवा, महाराज म्हणतात की मी भोळी सेवा करतो, पण भोळी सेवा करत असताना त्या भोळे सेवेतील तुम्हाला दोष दिसतील. बरं का? आणि 30 सेवापराध आहेत. इतकं सगळं सांगायला वेळ नाही. देवा, मी नामस्मरण करत असताना माझ्याकडून नामापराध घडतील, आणि मी सेवा करत असताना माझ्याकडून सेवापराध घडतील. फक्त माझ्या नामस्मरण करताना तुम्ही माझ्या नामाला कंटाळू नका, आणि मी तुमची सेवा करत असताना तुम्ही सेवाला कंटाळू नका. का कंटाळू नका? तुम्ही कंटाळला तरी
आम्हा न सोडणे हरी. तुम्ही जरी कंटाळला तरी आम्हाला काय करू नका, सोडू नका. ज्यावेळेस तुम्ही कंटाळला तरी आम्हा न सोडणे हरी, हा विचार तुकाराम महाराजांपुढे मांडला. तुकाराम महाराज देवाला म्हणू लागले, देवाने हा विचार, तुकाराम महाराजांनी हा विचार देवापुढे मांडला की तुम्ही कंटाळाला तरी आम्हा न सोडणे हरी. तुम्ही जर आमचा जरी तुम्हाला कंटाळा आला ना तरी देवा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. का जाऊ नका त्याचं उत्तर सांगतात, जावे कवनिया ठाया. कंटाळा तरी आम्हा न सोडणे आम्ही. मग आमची अशी स्थिती होईल, जावे कवनी आठाया सांगा विनवितो पाया. मग कोणत्या ठिकाणी जायचं तुकाराम महाराज यासाठी उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा गावरसे भरले पाणी पाय पाठ देत आले, ते गंगा काय म्हणतले परतेस. बर का, ओढ्याला नाल्याला घेऊन गंगेला पाणी जाते आणि ती गंगा समुद्राकडे निघाली. आणि समुद्राकडे निघत असताना अचानक 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 ती इकडून नदी आहे का, कल्पना करा, ती बोरिवलीला आली. कुठं करा आली, येणार नाही पण आली अशी कल्पना करा. आणि तिला कुठं जायचंय, विटीला. विटीच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात, इकडचं जास्त माहिती नाही. ते अजय 2-4 वेळेस आलं मी इकडं, काहीतरी असेल. चला, मला वरळी माहिती आहे. हां, म्हणजे काय जायचं तिकडं, वरळीला जायचं आहे. इकडून यायचं आहे, ते इकडून येते असं बोरिवली येऊन कुठं यायचं आहे, तिला वरळीला जायचं आहे. आणि वरळीला जाता असताना त्या समुद्राने त्या नदीला म्हणलंय, थांब, अजिबात माझ्याकडे यायचं नाही. काय म्हटलं समुद्र त्या नदीला, अजिबात थांब, माझ्याकडे यायचं नाही. खरं सांगा, ओढ्याला नाल्याला घेऊन आलेली ती गंगा आता समुद्रात जाणार. आणि त्या समुद्रात जाता असताना तो समुद्र जर तिला म्हटला थांब थांब, खरं सांगा आता त्या नदीने जायचं कुठं. तुकाराम महाराज विचार सांगतात, गंगा गेली सिंधू पासी तर तो ढावले, गंगेचा प्रवास समुद्राकडे गेला आणि समुद्राने जर तो प्रवास थांबवला तर गंगेने जायचं कुठं. तुकाराम महाराज दुसरा प्रवास सांगतात, दुसरा उदाहरण सांगतात. माता
भजनामध्ये म्हणण्याची पद्धत आहे. पहिलं षडजला म्हणायचं, नंतर पंचमला म्हणायचं, आणि नंतर खर्जात म्हणायचं, नंतर परत कसं म्हणायचं, परत खर्जात म्हणायचं, परत मध्यमला पंचमला म्हणायचं, मग परत षडजला म्हणायचं. आता हे कळणाऱ्याला आहे, नाही तर इडीला सासरण माहेर सारखंच कठीण झालंय बाबा. आता काय सांगावं तुम्हाला. महाराज म्हणतात माता कापी गळा. आईने जर आपल्या मुलाचा गळा कापला, तुकाराम महाराजांचं उदाहरण भयानक आहे. आईनेच जर आपल्या मुलाचा गळा कापला तर त्या मुलांनी जायचं कुठं. तुकाराम महाराज तिसरं उदाहरण सांगतात. जळ शोभले जळचरा जळचरा जळ शोभले जळचरा. पाण्यातल्या माशाला पाण्याने सांगितलं, ए आजपासून आमच्यात राहायचं नाही. जमेल का. तसं देवा तू जर मला म्हणला माझी भक्ती करू नको तर जमेल का. जमणार नाही बरं का. तू का म्हणे देवा वाद खंडी तुझा माझा. महाराज म्हणतात तुझा आणि माझा वाद आहे, पण तू तो वाद भक्तीमध्ये आणू नको. तिने जावे कवण्या ठाव्या सांगा विनवितो पाया. त्या नदीने जसं कोणत्या बाजूला जायचंय ना, तसं मी आता कोणाकडे जावं. महाराज म्हणतात जावे कवनिया ठाया सांगा विनवितो पाया. विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. बरं का. तात्या घरी आले, आमच्या आश्रमात आले. आल्यानंतर मी सेवा करत होतो. बोलता बोलता तेही गाथा वाचत होते, मी गाथा वाचत होतो. वाचता वाचता काहीतरी विचारावं, मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आपला परमार्थ दृढ आणि स्थिर होतो. काय होतो. मोठ्या माणसाच्या आशीर्वादाने आपला परमार्थ दृढ आणि स्थिर. तुमचा दृढ होईल पण स्थिर होणार नाही, पण स्थिर होईल पण. हे दोन्ही गोष्टी आहे. मोठ्याच्या आशीर्वादाने परमार्थ, हे माझं वाक्य नाही, गुरुवर्य शांताराम गुरुजींचं वाक्य आहे. त्यांना विचारलं बा की महाराज आता हे परमार्थाची अशी वावटळ निघली, माझा प्रश्न ऐका तर उत्तर समजेल. आता ही परमार्थाची अशी वावटळ उठलेली आहे, आणि अशा वावटळीमध्ये आम्ही आमचा परमार्थ कसा जिवंत ठेवला पाहिजे. मी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही ज्या जुन्या लोकांचं ऐकला परमार्थ, ज्या जुन्या लोकांचा परमार्थ पाहिला, जो आम्ही परमार्थ करतोय त्या परमार्थाला सध्या लोक दुय्यम दर्जाचं स्थान देतात. मग अशा वातावरणामध्ये आम्ही आमचा परमार्थ जिवंत ठेवण्यासाठी काय उपाय केला पाहिजे. तात्या मला जरा तुम्ही समजून सांगा. त्यावेळेस त्या हसले. काय म्हणले. त्यांनी एक वाक्य उच्चारलं, प्रश्न असाधारण है, इसका उत्तर घटिया नहीं हो सकता. काय प्रश्न असाधारण है, इसका उत्तर घटिया नाही हो. मला असं म्हणाले. ते म्हणाल्यानंतर मला सांगा मी कसं परमार्थ केला पाहिजे. तेवढं त्यांनी मला एक अभंग सांगितला. म्हणले संकोचोने काय झाला से लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. हा अभंग त्यांनी मला सांगितला बरं का. हे लिहून ठेवण्यासारखं आहे, हृदयावर म्हणतोय मी, वहीत नाही. त्यांनी मला म्हणाले की संकोचोने काय झाला से लहान आणि घेई अपोषण ब्रह्मांडाचे. मी म्हणालो तात्या मी प्रश्न विचारला, तुम्ही मला प्रमाण सांगितलं, पण या प्रमाणाचा व्यापक अर्थ माझ्या बुद्धीनुसार मला समजला नाही. मला थोडं समजून सांगा. मग हे समजून सांगण्यासाठी त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. तेवढं उदाहरण सांगतो आणि थांबतो. एक मोठं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडावर हजारो कबूतर बसलेली आहेत. काय हजारो कबूतर बसलेली आहेत. आणि कबूतर बसलेली असताना ती कबूतर आनंदाने गुण्या गोविंदाने वागत आहेत. वागत असताना त्याच झाडावरती खेळतायत, त्याच झाडावरती जेवतायत, त्याच झाडावरती ती बागडतायत, त्याच झाडावरती ती झोपतायत. सर्व क्रिया उठणं बसणं खेळणं झोपणं कुठं त्या झाडावरती. असं त्यांचे दिवसामागून दिवस सुरू झाले. एका कबुतराची 2 कबूतर, 2ची 4, 4ची 8, 8ची 16 असा वंशविस्तार काय झाला.
त्या एकाच झाडाने वाढवला. त्याच झाडाने त्यांना सावली दिली, त्याच झाडाने त्यांना ऊन दिलं, त्याच झाडाने त्यांना थंडीपासून संरक्षण केलं, त्याच झाडाने त्यांना गारवा, ऊन, वारा, पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये त्यांचं संरक्षण केलं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अचानक एका माणसाने खाली पालापाचोळा पेटवला आणि पेटवल्यानंतर गंमत अशी झाली, वडाचं झाड थोडं कमकुवत होऊन चाललं होतं. पारंब्या थोड्या सुकलेल्या होत्या आणि त्या सुकलेल्या पारंब्याला अचानक आग लागली आणि अचानक आग लागल्यानंतर ते झाड हळूहळू हळूहळू पेटू लागलं आणि पेटल्यानंतर प्रत्येक जोडपं हळूहळू निघायला लागलं. जे नवीन नवीन होते ते पहिल्या दमाला उडून गेले, जे मध्यम वर्गातले होते ते थोडं थांबू लागले, दम काढू लागले, हे जाईन आता, लगेच सोडण्यात मजा नाही. करता 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 हजारो पक्ष्यांचं ते झाड 10 मिनिटांमध्ये रिकामं झालं. आणि जुना एक पक्षी विचार करून पाहतो, अरे आपल्या कळपातलं कोणी राहिलं तर नाही ना, म्हणून त्याने केविनवाल्या रजनीने भरलेल्या डोळ्याने त्या झाडाकडे एकदा पाहिलं. डोळे पाणवलेले आहेत. हे झाड की ज्याने आपल्याला आयुष्यभर सांभाळलंय त्या लयाला चाललंय हे पाहत असताना त्याचे डोळे पाणवलेले आहेत आणि पाणवलेल्या डोळ्याने तो झाडाकडे पाहतोय आणि झाडाकडे पाहत असताना त्याला अचानक एक कबुतराचं जोडपं दिसलं. त्या कबुतराच्या जोडप्यांना तो मोठ्याने आवाज देतोय, ए भल्या माणसाहो, तुम्ही काय वेडेबिडे आहेत का? अरे जाळ तुम्हाला क्षणार्धात भस्म करून टाकणार आहे, चला उठा. जिवंत राहिलो तर अशी हजार झाडं पाहू. ते हसून त्यांना म्हणतात, दादा तुम्ही सुखाने जा, आम्ही इथंच राहणार आहे. तो जुना जाणता माणूस होता. तो जुना जाणता माणूस त्या दोघांना सांगतो, अरे सिर सलामत तो पगडी, अरे आपण जगलो तर सगळं होणार आहे, आपण जगलो तर सगळं होणार आहे, असं काय वागता म्हणले तुम्ही? ते झाड काय आज आहे आणि उद्या नाही, आपण राहिलो पाहिजे ना. ते दोघं जण एकमेकाकडे पाहतात आणि दोघांनी हसून त्या कबुतराकडं, जुन्या कबुतराकडे पाहतात. दादा खरं सांगा, या झाडाने आपल्याला किती दिवस सांभाळलंय? ते म्हणले, आपल्या पिढ्यानपिढ्या इथंच राहिल्या. या झाडाने आपल्याला किती दिवस अन्न पुरवलंय? या झाडाने आपल्याला पिढ्यानपिढ्या अन्न पुरवले. या झाडाने आपल्याला किती दिवस सावली दिली? या झाडाने आपल्याला पिढ्यानपिढ्या सावली दिली. या झाडाने आपल्याला किती दिवस आश्रय दिलाय? या झाडाने आपल्याला पिढ्यानपिढ्या आश्रय दिलाय. खरं सांगा दादा, ते दोन कबुतराचं जोडपं, एका कबुतराचं जोडपं त्या जो विचारतोय ना त्या कबुतराला म्हणू लागले, खरं सांगा दादा, ज्यावेळेस आपल्यावर संकट होतं त्यावेळेस या झाडाने आपल्याला साथ दिली. ज्यावेळेस आपल्यावर संकट होतं त्यावेळेस झाडाने आपल्याला साथ दिली. खरं सांगा दादा, आज झाडावर संकट आहे, आपण झाडाच्या पाठीमागे उभं राहायला नको का? ज्यावेळेस आपल्यावर संकट असतं त्यावेळेस झाड आपल्या बाजूने असतं. ज्यावेळेस आपल्यावर संकट असतं त्यावेळेस झाड आपल्या बाजूने असतं. आणि ज्यावेळेस झाडावर संकट येईल ना त्यावेळेस आपण झाडाच्या बाजूला उभं राहायचं असतं. माझा विचार तो नाही. मला हे सांगायचे, ज्यावेळेस भक्तावर संकट येतं त्यावेळेस देव उभा राहतो आणि ज्यावेळेस देवावर संकट येतं त्यावेळेस भक्त उभा राहतो. मला हेही सांगायचं नाही. मला पुढं सांगायचे, ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस परमार्थ उभा राहतो आणि ज्यावेळेस परमार्थावर संकट येत असतं त्यावेळेस आपण उभं राहायचं असतं. तुका म्हणे ठाव न सोडले ठाव
म्हणतात तुका म्हणे ठाव नसंडने हाची भाव, माझा भाव न पालटणारा आहे. मग ऐका, मग जर आपला भाव आणि ठाव न पालटणारा असेल तर आपला ठाव कुठे असावा आणि आपला भाव कुठे असावा? आपला ठाव संतांच्या पायापाशी असावा आणि आपला भाव ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी असावा. ज्ञानेश्वर बर, फक्त नाना तुमच्यासाठी एकच सांगतो, तुम्ही कंटाळला तरी आम्हा न सोडणे हरी. आमचा जरी तुम्हाला कंटाळा आला असेल ना तरी तसं कंटाळा येऊन देऊ नका, कारण कंटाळा 3 गोष्टीचा येतो. वावग्या वाणीचा न धरावा कंटाळा, एकतर माणसाच्या वाणीचा कंटाळा येतो. अमंगळपणे कंटाळा न धरी, महाराज म्हणतात एकतर माणसाला अमंगळपणाचा कंटाळा येतो, नाहीतर बरकाचा तुकाराम महाराज म्हणतात द्वैताचा हात व तुम्हासी कंटाळा, एकतर माणसाचा द्वैता बरोबर कंटाळा येतो. तुमच्या आणि माझ्यात अमंगळपणा सुद्धा नाही, तुमच्यात माझा अबलपणा सुद्धा नाही आणि तुमच्यात माझ्यात द्वैतही नाही. फक्त तुम्ही आम्हाला ना आम्ही तुम्हाला कंटाळू नका. म्हणजे भजन आपल्याला कंटाळ नाही आणि आपण भजनाला कंटाळायचं नाही. तुम्हाला कंटाळू नका म्हणजे आम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही, आम्ही तुमच्या भजनावर प्रेम करतोय बरं का. माणसाने माणसावर जर प्रेम केलं ना तर माणसाचं माणसावरचं प्रेम लुप्त होतं, पण माणसाने माणसांच्या गुणावर प्रेम केलं ना की माणसाचं प्रेम चिरकाल टिकतं. काय टिकतं? चिरकाल टिकतं. माणसाने माणसाच्या देहावर प्रेम करू नये. माणसाने माणसा गुरुवर्य नाना इथं आले, उद्या नानांचं कीर्तन आहे. आता आमचं कीर्तन म्हणजे कारल्याची भाजी आहे आणि उद्या नानांचं कीर्तन म्हणजे पंचपक्वान्न नाही. पण ऐका, पंचपक्वान्न जिरण्यासाठी पहिलं कारलंच खावं लागतं. असं यथाशक्ती यथामती बोलण्याचा प्रयत्न केला. सध्या वारकरी संप्रदायाला वाईट दिवस आहेत. आम्ही ज्या उद्देशाने कीर्तन प्रवचन करतोय फक्त तो उद्देश 2 मिनिटातच ठेवतो आणि माझी वाणी भगवतचरणी समाप्त करतो. सध्या लोकाला असं वाटतंय आम्ही परमार्थ खूप करतोय. सध्या संप्रदायामध्ये असं वातावरण आहे, असं भूत आहे की आमचा परमार्थ जगापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. आम्ही आमचा परमार्थ आळंदी पंढरी वारकऱ्यांच्या पुढं जर तोलला मापला तर आपला परमार्थ चिमुटभर आहे आणि त्यांचा परमार्थ पाठीभर आहे. त्यामुळं होतंय काय नेमकं गडबड, जी माणसं पाठीभर परमार्थ करतात ती सांगत नाहीत आणि जी चिमुटभर परमार्थ करतात ती सांगितल्याशिवाय राहत नाही. गडबड हा झालंय बरं का. जे परमार्थ करतात ते चुना घालून ओरडत नाहीत आणि जे ओरडतात ते चुना घालत नाही. ते गणित लय कठीण आहे बरं का. कीर्तन प्रवचन करून प्रचार प्रसार करणं म्हणजे काय मूर्खपणा आहे. आपल्याला वाटतं समाज सुधारतोय. समाज काय, समाज आहे. आमचं असं मत आहे समाज सुधारण्यासाठी समाजातील लहान लहान मुलं सुधारली पाहिजे. म्हणजे काय, पाया भक्कम असेल तरच इमारत चांगली होईल. आमच्याकडे म्हण आहे बरं का, भितडाचा एक चिरा ढासळला तर सगळं भितड ढासळते. भितडाचा पाया काय आहे? येणारी नवी पिढी हा भविष्याच्या परमार्थाच्या भिंतीचा पाया आहे बरं का. या पायामध्ये हजारो लोकांनी आपले जीव दिलेत आणि हजारो लोकांना अजून जीव द्यायचेत, तेव्हा ही परमार्थाची भिंत आहे अशी उभी राहणार आहे. म्हणून परमार्थातील तरुण पिढीला काहीतरी परमार्थिक मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आम्ही आमच्या गावाला मोठं गुरुकुल उभं केलं आहे. त्या गुरुकुलामध्ये आमचं गुरुकुल पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगडाच्या पायथ्याला डोंजी या गावी मोठं आहे. आपण एकदा जरूर भेट द्या. गुरुकुलामध्ये 6-7 वर्षाचा मी शिक्षण घेत देतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना बृहत प्रस्थांतरी आणि लघु प्रस्थांतरी शिकवली जाते. बृहत प्रस्थांतरी आणि लघु प्रस्थांतरी शिकवण्या अगोदर प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याकरणादी विषय शिकवले जातात. त्या व्याकरणादी विषयामध्ये पहिलं लघुसिद्धांत कौमुदी शिकवली जाते, त्यानंतर पाणिनी अष्टाध्यायी शिकवली जाते, त्यानंतर सारस्वत शिकवलं जातं. त्यानंतर लघुप्रस्थांतरीमध्ये गीताशंकर भाष्य, त्या गीताशंकर भाष्य शिकवत असताना गीतेची अष्टटिका नाना आम्ही शिकवतो. म्हणजे मध्वाचार्यांचं भाष्य, शंकरानंदी, मधुसूदन सरस्वती, रामानुजाचार्य, रामानंदाचार्य अशा अनेक लोकांचं भाष्य, सहज्ञानेश्वरी असं आम्ही शिकवतो.
त्यानंतर गीता भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य, उपनिषद भाष्य अशी भाष्य तिथे शिकवली जातात. त्यानंतर बृहत्प्रस्थांतरीमध्ये अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य आणि चित्सुखी हे प्रस्थांतरीय ग्रंथ शिकवले जातात. ही इतक्या ग्रंथाची नावं घेतली ना आमचे गुरुजी म्हणत असायचे, इतकं शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटेल आपण कीर्तनकार झालो, इतकं शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटू नये आपण कीर्तनकार झालो, आताशी आपण इतकं ऐकल्यानंतर कीर्तन ऐकण्याचे अधिकारी झालो, इतका विचार आहे बुवा. म्हणून हे आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतोय. याच गुरुकुलामध्ये आमच्या ट्रस्टच्या वतीनं मोठा उपक्रम आम्ही हाताला घेतला आहे. या गुरुकुलामध्ये आम्ही एक मोठं ग्रंथालय सुरू केलं आहे. त्या ग्रंथालयामध्ये इसवी सन 1100 पासून इसवी सन 1823 पर्यंतची 1000 वर्षाची दुर्मिळ हस्तलिखितं आम्ही तिथं 1000 वर्षापूर्वीची ठेवलेली आहेत. सध्या त्याचा आकडा 4500-5000 हस्तलिखितं गुरुकुलामध्ये सध्या उपलब्ध आहेत. गुरुकुलामध्ये अँटिक ग्रंथ म्हणजे आता जे तुम्हाला कुठेही बाजारात सापडणार नाही असे 25,000पेक्षाही जास्त ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध सध्या आहेत. मी आपल्याला विनंती करतो, आपल्यामध्ये कोणी जिज्ञासू विद्यार्थी असतील, साधक असतील, पदव्युत्तर शिक्षण घेणारे असतील, बायो, बॉटनी, हिस्ट्री, स्टॅटिस्टिक इत्यादी विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यास करणारे असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांसाठी मोफत वाटत आहोत. या सर्व डॉक्युमेंटचा आम्ही स्कॅन करून PDF तयार केलेली आहे. त्यामध्ये एखाद्याला जर इतिहास शिकायचा असेल तर त्या इतिहास शिकणाऱ्या माणसांना अनेक ऐतिहासिक बखरी आमच्या गुरुकुलामध्ये उपलब्ध आहेत. कोणाला जर गणिताच्या विषयी अभ्यास करायचा असेल तर गणिताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लीलावती नावाचा भास्कराचार्यांचा 600 वर्षापूर्वीचा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर असं लोकांना असं वाटतं बरं का, आम्ही सांगत असतो नेहमी, गणितामध्ये पायथागोरसचं प्रमेय, काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग त्याच्या 2 बाजूच्या बेरजी इतका असतो, AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. नाना मी 10वीत असताना 16 प्रमेय पाठ केलेली, अजून माझी आहे तशीच पाठ आहे. का? माणूस एकदा ब्रह्मचारी राहिला ना त्याची स्मृती जात नाही. सगळ्यात मोठा फायदा आहे, एकदा वाचलं की काय होतंय, पाठ होतं, कंठस्थ होते. तर बोलण्यासारखं नाही ना वागण्यासारखं आहे. ते काय मी बी खरडा आहे. तुमचंच काय साताऱ्याचं तिखट नाही, आमचं पुण्याचं बी खाऊन बघा जरा. आम्ही बी घाटावरचेच आहेत. आम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की हे जे आम्ही डॉक्युमेंट जमा केले हे आम्हाला घराघरांत पोचायचं आहे. का पोचवायचं आहे? हे जर आपल्या संप्रदायातील लोकांना कळलं नाही तर ते कोणालाच कळू शकत नाही. आज आमच्याकडे 500 वर्षाची, 400 वर्षाची, 300 वर्षाच्या ज्ञानेश्वर्या, भागवत, गाथे हस्तलिखित आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी माझ्या भाग्याने पुण्याने आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, थोरले राजाराम महाराज, रामराजे महाराज यांचे ओरिजिनल हस्तलिखित पत्र, ओरिजिनल सही शिक्क्याची पत्र आमच्या गुरुकुलामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याकडे कोणी इतिहासाचे जाणकार असतील, यांना इतिहासाविषयी अभ्यास करायचा असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या गुरुकुलातील हे ऐतिहासिक कागदपत्र आम्ही मोफत देत आहोत. द्यायला नानालाही मोठं अंतकरण लागतं आहे बरं का. ते काय असं नाही, लय घोटाळा असतंय ते. म्हणून मी आपणाला आवाहन करतो की आपल्याकडे कोणी जिज्ञासू विद्यार्थी असतील तर आमच्याकडे पाठवून द्या. गुरुकुलामध्ये 6 वर्षाचं शिक्षण दिलं जातं. त्या 6 वर्षाच्या शिक्षणामध्ये संपूर्ण खर्च आमच्या गुरुकुलाच्या वतीनं मोफत केला जातो. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या राहण्याचा खर्च, काही अवांतर जो सर्व खर्च असेल तो संपूर्ण खर्च आमच्या ट्रस्टच्या वतीने मोफत केला जातो. मग ट्रस्टला पैसे कुठून येतात? हे जे आम्हाला काही कीर्तन प्रवचनातून येतात ते सर्व पैसे या ट्रस्टमध्ये जातात आणि या ट्रस्टच्या वतीने हे सर्व आम्ही भागवत राहतो. मी आपणाला नम्र विनंती करतो, आपल्याजवळ कोणी जिज्ञासू विद्यार्थी असतील तर जरूर आपण या गुरुकुलामध्ये पाठवून द्या. फक्त पाठवताना असे पाठवा ते गरजू पाहिजेत. आमचं एक मत आहे की ज्याला भूक लागली त्याला जेवण वाढायला आनंद येतो, पण ज्याला भूकच नाही
अशा विद्यार्थ्याला जेवण वाढवून म्हणजे अशा माणसाला जेवण वाढवून उपयोग नाही. आम्ही नेहमी गरजवंतांच्या शोधात आहोत. ज्याला शिक्षणाची अभ्यासाची खरोखरच गरज आहे, ज्याला तळमळ आहे शिक्षणाविषयी, अशा विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत आहोत. आपल्याजवळ कोणी जिज्ञासू विद्यार्थी असतील तर आमच्याकडे पाठवून द्या. फक्त पाठवताना असे पाठवा, तुमच्याकडं खपत नाही म्हणून आमच्याकडं लावू नका. या सर्वाचा आनंद घ्या. इतकंच मी बोलू इच्छितो. आलेल्या सर्व ज्ञानोबराय तुकोबराय श्रीत साधक वर्गाच्या मी एकदा आवडीने दंडवत प्रणाम करतो. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने भजन करा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिलेत त्यांनी हात वर करा. बाकीची पंगत धरली तरी चालेल. अजून निम्म्या मंडपाला खबर नाही की अजून हात आहेत म्हणून. वा वा. एकदा प्रेमाने आवडीने तुकाराम 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 तुकाराम